नमस्कार, मी वर्षा. तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर माझा हा मोठा व्हिडिओ येतोय आणि खूप दिवस झाले मी शूटच नाही केले होते आणि एवढ्या दिवसात आहे ना मला खूप काही शिकायला मिळालं आहे. मी खूप काही गोष्टी अशा शिकले की स्त्री अशी असते की अजिबात थकत नाही. बऱ्याचशा बायका अशा असतात की ते बाहेर जाऊन घरचे कामही करतात आणि ज्या घरी असतात, गृहिणी असतात, ते सगळं सांभाळून सगळं करू शकतात, असं मला वाटायला लागलं आणि म्हटलं मी थकणार नाही. आणि शक्य असेल तेवढा वेळ मी माझ्या या कामासाठी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज पहिला श्रावण सोमवार आहे, त्यासोबतच नागपंचमी पण आहे. तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त साडी नेसून घेतली होती आणि खूप दिवसानंतर नेसली होती. कारण नेहमी नेसणं होत नाही, कारण आता नेहमी नेसत नाही म्हणून मग साडीमध्ये काम करणं पण तेवढं शक्य होत नाही. आणि आज पण नेहमीप्रमाणे पहाटेच उठली होती आणि यांचा टिफिन बनवला. हे गेले ऑफिसला. त्यानंतर आईला स्कूलला सोडले होते आणि माझी घरातली कामांना सुरुवात केली होती. आधी तर अंघोळ बाकी होती, अंघोळ करून घेतली. केस धुवायचे होते आज. आमच्याकडे तर सोमवारी केस धुवत नाही, का धुत नाही मला माहीत नाही. मी नेहमी तर संडेलाच धुते, पण काल राहिली होती म्हणून आज धुवून घेतली होती. आणि मग घरातली कामांना लागली होती. मस्त मला आज रांगोळी पण काढून घ्यायची होती, रांगोळी काढली. आणि पूजा पण आज मला घरीच करून घ्यायची होती, कारण मंदिरात खूप जास्त गर्दी पण होते आणि पाऊस पण खूप जास्त जोरात आहे. आज तर आहेच, सकाळपासून पाऊस चालू आहे. तर म्हटलं घरीच पूजा करते. तसं तर मी कालच विचार केला होता की पूजा मी घरीच करणार असं, आणि फक्त नमस्कार करायला मी मंदिरात जाणार. कारण मुलांच्या गडबडीत मग आपलं तेवढी कामं होत नाही. मुलं मोठी झाली का मी सगळं करू शकतो असं मला वाटतं. जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत आपल्याकडून जेवढं होतं तेवढं आपण करायचं. कारण पूजा करायला पण कसं आहे ना, मनात भाव असला ना तर पूजा नाही केली तरी चालते. फक्त मनात भाव पाहिजे, दुसऱ्यांना मदत करायला पाहिजे, हे मला तरी असं वाटतं. कारण फक्त पूजा करून चालत चला नाही. तर मग जर आपण दुसऱ्यांसोबत वाईट वागतोय किंवा मग दुसऱ्यांना वाईट बोलतोय तर पूजा करून तरी काय उपयोग. तसं तर काही जण खूप मनाने पूजा करतात आणि बऱ्याच जणांना असं आहे की पूजा करायला पण खूप आवडतं, कारण त्याने शांती पण मिळते. ज्याला वेळ भेटतो तो करतो. पूजा झाली आणि त्यानंतर मग जी काही अजून राहिलेली कामं होती ती करून घ्यायची होती, कारण आपला दिवसभर हात तर काही शांत राहत नाही. एक काम संपलं का दुसरं काम आपलं सुरूच होतं. किचन मला सगळं क्लीन करून घ्यायचं होतं, कारण सकाळचा पसारा माझा तसंच पडला होता, कारण मी वरची दुसरी कामं करून घेत होती म्हणून मग इकडे काही आली नव्हती. आज पूजा करायची होती म्हणून मग तिकडचीच कामं केली आधी. आधी तर अवनीचा आता स्कूलचा पण वेळ होतोय म्हणून तिचा टिफिन बनवून ठेवला होता. टिफिनसाठी पण स्वयंपाक मी आज सकाळीच करून ठेवला होता, कारण माझा उपवास होता आणि त्या दोघांसाठीच बनवायचं होतं म्हणून मग एक्स्ट्राच्या सकाळी पोळ्या आणि भाजी केली होती. तेच आता टिफिनला दिलं आहे त्यांना. आणि एक आईच अशी असते की ती मल्टीटास्किंग असते, म्हणजे एकाच वेळेला 2 ते 3 कामं करू शकते. आता मला चहा प्यावासा वाटत होता, पण वेळ पण जास्त होत होता. मग तिकडे चहा ठेवला आणि इकडे अवनीची स्कूलची तयारी करून घेत होती. हे आपल्याला ना सवय लागून जाते. जेव्हा आपल्याला मुलं होतात ना ॲटोमॅटिक लागते. सुरुवातीला तर आपल्याला एक कामं करायलाही खूप वेळला जायचं, जेव्हा आपलं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा आधीची गोष्ट. नंतर आपल्याला इतकी सवय लागते तर आपण एकदम एका वेळेला बरीचशी कामं करू शकतो आणि ही स्त्रीच करू शकते असं मला तरी वाटतं. कारण माणसांकडून हे कामं नाही होत. माणूस एकच काम करू शकतो, पण बाई अशी असते की ती घर पण सांभाळू शकते आणि बाहेरचंही बघू शकते. इथं अवनीचा होमवर्क पण घ्यायचा होता. तर चहा ठेवला होता. चहा पीत होती, पण चहा पीत पण आहे ना तिचं जरा थोडंसं होमवर्कमध्ये ओरल एक्झाम चालू आहे तर तिचं ते तेवढं घेत होती. चहा पिऊन झाला आणि आत्ता बघा जायच्या वेळेस नेमकं एवढ्या जोरात पाऊस चालू झाला आहे. आता साडी घातली, साडीवरती मला रेनकोट घालायचा होता. मलाच प्रश्न पडला होता ते काय करू? पण काय करणार, ओलं होण्यापेक्षा म्हटलं रेनकोट घालते आणि मी फक्त वरचं जॉकेट घातलं होतं. खालचं जी पॅन्ट होती ना ती नाही घातली, कारण साडीवरती मला घालताच येणार नाही. दोघं जण मस्त रेडी झालो होतं, तर तिला स्कूलला सोडते आणि नेहमीप्रमाणे जसं तिला स्कूलला सोडल्यानंतर मग मला सोबत तिकडून आणायचं असतं आयूला, कारण आईची पण तेव्हा सुट्टी होती आणि त्याला आणलं होतं घरी. आता त्याचं ना पहिल्यांदा तो भाजीपोळी घेऊन गेला होता टिफिनमध्ये आणि तो स्वतःहून मला बोलला होता की मम्मी मला उद्या भाजीपोळी दे, आणि तो पूर्ण खाऊन पण आला. फक्त अर्धीच पोळी दिली होती पण पूर्ण फिनिश करून आणली होती आणि भाजी थोडीशी उरली होती तर तो आता खात होता. तो मस्त मला लाडाने सांगत होता की मम्मा टिफिन फिनिश. तर मलाही खूप चांगलं वाटलं. म्हटलं चला भाजी-पोळी दिली आणि तीही तो खाऊन आला. तेवढं त्याचं एक टेन्शन नाही आहे. आणि तिकडून येताना जे ना अळूची पानं पण आणली होती, कारण मला आज ते नैवेद्याला पण दाखवायचं होतं आणि घरात पण यांना खूप आवडतात अळूवडी. तर म्हटलं चला ती बनवते. केळी पण घेऊन आली होती सोबत येताना, आणि केळी माझ्या बाळाला खूप आवडते. आणि सकाळी मला साबुदाणे पण भिजत घालायची होती, पण ते कामात मी विसरली होती आणि आता म्हटलं मला काय बनवू. तर आज ना मला आठवण आली की माझ्या मावशी बनवते उपवासाची वेगळीच रेसिपी, तर ती मी आज ट्राय करणार आहे. मी मावशीकडे खाल्ली एकदा आणि ते मी आता बनवते. तर बटाट्याची भाजी म्हणजे कालवणसारखीच असते, पण उपवासाची असते ती. आता बटाट्याची साल वगैरे काढून घेतली
आणि याला फक्त जिरा आणि मिरची पावडरची फोडणी द्यावी लागते. तर मिरची पावडर फक्त एवढे की मसाले नको असायला त्यात. माझं फक्त मिरची पावडर असतं, त्यात मी काही मिक्स केलेलं नसतं. तर मग मी डायरेक्ट मिरची पावडर उपासासाठी वापरू शकते. त्यात थोडेसे शेंगदाणे पण टाकले होते आणि यात ना उपासाचे जे पापड असतात ना त्याचे पण तुकडे करून टाकले ना तर ते पण छान लागतात. थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ टाकलं, बस तेवढंच. आणि त्याला आता शिजू द्यायचं आणि जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं आपण ठेवू शकतो शिजून झाल्यानंतर. तर नॉर्मलचं पाणी ठेवायचं. तिकडे बटाटे शिजवायला ठेवले होते, तेवढ्या वेळात म्हटलं चला आईला खाऊ घालून देते, कारण त्याला टायमावरती खाऊ घातलं ना तर मलाही खूप बरं वाटतं. आणि एक सांगू का, म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला ना मुलं झाल्यापासून आपली लाईफ एवढी चेंज होते आणि दुसरं बाळ झाल्यानंतर खूपच चेंज होते. कारण प्रत्येक गोष्ट आपण टायमावरती करूनही आपल्याला दिवस पुरत नाही. असं वाटतं की दिवस कुठून उगवतो आहे आणि कुठं जातो आहे काहीच कळत नाही. पूर्ण दिवस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण कामात असतो. म्हणजे सकाळी मिस्टरांचं करून द्यायचं, परत त्यानंतर मुलांचं करायचं, घरातली कामं, इतकं दिवसभर व्यस्त असतो ना. पण आपली कामं ही आपल्यालाच करावी लागतात, कारण करायला तर कोण येणार नाही. आणि कोण आलं पण म्हणजे सासू किंवा आई किंवा बहिणी वगैरे जर आले मध्येच हेल्प करायला, तर मग ते राहून राहून किती दिवस राहतात, जास्त दिवस राहत नाही. आणि मग त्यांना घरी त्यांचं घर सांभाळायचं असतं, तर मग ते गेल्यानंतर मग आपली कामं तर आपल्यालाच करावी लागतात. म्हणून मग असं वाटतं की कंटाळा करत बसण्यापेक्षा तेच कामं आनंदात करून घ्यावे. आता तरी असं मला आता वाटतं आहे. म्हणून मग मी आता सध्या आहे ना जी कामं आहे ना ती माझी आनंदात करते. मुलांना सांभाळायचं असू दे किंवा घर सांभाळायचं असू दे. आणि आता जी मी फराळ बनवून घेतली होती, बटाटे शिजवून घेतली होती, तर ती आईला पण खूप आवडत आहेत आणि तोही खातो आहे. त्याने पण जेवणास थोडं कमीच केलं होतं, तर मग त्यालाही देत होती. आणि मध्येच तो अभ्यास घेऊन पण बसला होता. करायला तर कंटाळा येतो, पण घ्यायला खूप आवडतं त्याला. तर संध्याकाळी ना मध्ये काही शूट नाही केलं आणि संध्याकाळी आम्हाला घेऊन आली. तर त्यानंतर मग मंदिरात गेली होती, घराच्या जवळच शिवमंदिर आहे, तर तिथून नमस्कार केला. आणि चला तर मग मी माझ्या व्लॉग इथंच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.